म्हसळा शहरात बुधवारी संध्याकाळी अचानक दुर्गंधी यायला सुरुवात झाली। त्यामुळे शहरातले नागरिक हैराण झालेत आणि त्या नागरिकांना घराचे दारं आणि खिडक्या बंद करून घरातच राहावं लागलं। ह्या दुर्गंधीमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन रोगराई पसरण्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे। म्हसळा नगरपंचायत मार्फत डम्पिंग ग्राउंडमध्ये औषध फवारणी न करता कचरा जेसीबीच्या सहाय्याने ढकलण्यात आला। त्यामुळे ही दुर्गंधी शहरामध्ये पसरली आणि अजून 2 ते 3 दिवस नागरिकांना हे सहन करावं लागणार आहे। संध्याकाळपासून जो म्हसळा शहरात दुर्गंधी पसरली होती त्याबाबत आज प्रथमदर्शी पाहणी करण्यासाठी मी आज डम्पिंग ग्राउंडवर आलो होतो। हा जुना डम्पिंग ग्राउंड आहे जिथं आपण आत्ता उभे आहोत। त्या डम्पिंग ग्राउंडवर म्हसळा शहर नगरपंचायत मार्फत जो दिवसभरात जो कचरा गोळा केला जातो, ओला कचरा आणि सुका कचरा या स्वरूपात तो ह्याच्यात संकलन होतो आणि आणून डम्पिंग ग्राउंडवर विलगीकरण न करताना हा गाई म्हशींसाठी ढोरांसाठी हा कचरा खुलेआम सोडलेला आहे। या डम्पिंग ग्राउंडला कोणी अधिकारी नाही, कोणी मुकादम नाही, कोणी ठेकेदार नाही, ठेकेदाराची माणसं नाही, कोणी नाही। ही उघड्यावर सगळा हा डम्पिंग ग्राउंड लोकांसाठी वाऱ्यावर सोडलेला आहे आणि हा डम्पिंग ग्राउंडचा सर्व संध्याकाळच्या टायमात एकदा वातावरण शांत झालं, हवा शांत झाली की हा डम्पिंग ग्राउंडचा पूर्ण वास संपूर्ण शहरामध्ये जातो। हा शहर लागूनच डम्पिंग ग्राउंडच्या एकदम फेसिंगला समोर शहर आहे। म्हसळा शहर पूर्ण समोर आहे। या ह्या दुर्गंधीच्यामुळं म्हसळा शहरातील लहान वयातली जी बालकं आहेत, म्हणजे जी एक वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतची जी बालकं आहेत ह्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात आरोग्याची ज्या समस्या आहेत ह्या उद्भवताना दिसत आहेत। तसेच लोकांना ह्या दुर्गंधीचा त्रास आहे। मी नगरपंचायतचे मुख्याधिकारी राठोड साहेब यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितलं की डम्पिंग ग्राउंडला काल कचरा सरकवण्याचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळं अजून 2 दिवस नगरपंचायतच्या ह्या डम्पिंग ग्राउंडचा वास म्हसळा शहरामध्ये येईल। तर नागरिकांना तो सहन जबरदस्ती करावा लागेल। का तर हा डम्पिंग ग्राउंडला कोणत्या प्रकारचं काटेकोर पद्धतीने कोणत्याही प्रकारे याला एक सिस्टम नाही आहे। त्याच्यामुळं हा म्हसळा शहरासाठी हा त्रासदायक बाब आहे। तर माझी एक विनंती असेल प्रशासनाला का या लवकरात लवकर ह्या डम्पिंग ग्राउंड बाबतीत ज्या समस्या आहेत ह्या लवकरात लवकर सोडून नागरिकांना ह्यापासून मुक्तता द्यावी।